राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी। दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव हे आता जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 3000 रुपयांचा दर मिळत असून राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण आता त्या ठिकाणी झालेली आहे। बघा, सध्या कांद्याला 850 ते 1100 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळत असून खरीप कांद्याची लागवड यावर्षी आता घटलेली असून कांद्याला बाजारभाव वाढीचे संकेत मिळत आहे। यासोबतच सोलापूर बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, कळवण बाजार समिती असेल, सटाणा बाजार समिती असेल, लासलगाव बाजार समिती असेल, श्रीरामपूर घोडेगाव बाजार समिती असेल, मंचर असेल, खेड असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। सोबतच दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहेत। शेतकरी बंधूंनो, पहा, पहिली बाजार समिती आहे सोलापूर। आवक दिली बघा 1802 क्विंटल, कमीत कमी दर मिळतोय 200 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय 3000 रुपये प्रति क्विंटल। कांद्याची जात आहे पांढरा कांदा। पांढरा कांद्याला लाल कांद्यापेक्षा अधिक भाव त्या ठिकाणी आता मिळत आहे। यानंतरची पुढची बाजार समिती आहे नागपूर। आवक दिली बघा 2000 क्विंटल, कमीत कमी दर मिळतोय 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय 2000 रुपये प्रति क्विंटल। नागपूर येथे सुद्धा त्या ठिकाणी पांढऱ्या कांद्याला 2000 रुपये इतका भाव मिळत आहे। बघा, यानंतरची पुढची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर। आवक दिली बघा 4769 क्विंटल, कमीत कमी बाजार मिळतोय 400 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला कोल्हापूर बाजार समितीमध्ये 1600 रुपये प्रति क्विंटल। नंबर 1 च्या कांद्याला कोल्हापूरमध्ये दर मिळतोय 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची महत्त्वाची बाजार समिती नाशिकमधली सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत। विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते 17000 क्विंटल, कमीत कमी दर मिळतोय 450 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय नंबर 1 च्या कांद्याला 1722 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे अमरावती। गेल्या 2 महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव अमरावती बाजार समितीमध्ये टिकून आहेत। कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी 1000 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती आहे चंद्रपूर। आवक झाली बघा 410 क्विंटल, कमीत कमी बाजार मिळतोय 1500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी 2500 रुपये प्रति क्विंटल। यापुढील महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी कराड। आवक दिली बघा फक्त 99 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कराड बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी 1300 रुपये प्रति क्विंटल। कराड बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरलेले आहेत। पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी धाराशिव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होते 39 क्विंटल, अतिशय कमी आवक होताना या ठिकाणी दिसत आहे। कमीत कमी दर मिळतोय 1000 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय 1700 रुपये प्रति क्विंटल। बघा शेतकरी मित्रांनो, पुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी सांगली। आवक दिली बघा 3148 क्विंटल, कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल। सांगली ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची कांद्याच्या बाबतीत बाजार समिती आहे। पुढील बाजार समिती त्या ठिकाणी वाई सातारा। आवक दिली बघा फक्त 12 क्विंटल, आवक घसरलेली आहे। कमीत कमी दर मिळतोय 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय वाया बाजार समितीमध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल। शेतकरी बंधूंनो, हे कांद्याचे कमाल आणि किमान दर होते।